काल काल कर्म फिरलंय. हो काल माझ्यावरती कमी पण हिच्यावरती खूप लोकांनी अक्षता मारल्या, खूप मारल्या, मला खूप मारल्या. मी तर रस्ता तोड डान्स पण केलाय. हो नाही, डोंट टेल मी की तू टपलवलायस. अक्षय कॉम्प्लिमेंट येते, तिचा चेहरा वगैरे मला कळलं. आणि तिथे कसं होतं माहितीये का त्यांच्या लग्नात, ओके सो नॉन व्हेज करता अशी थाळी आणि येते आणि इट वॉज लाईक अ सिटिंग अरेंजमेंट आणि व्हेज करता बाहेर एक काउंटर लावला होता आणि व्हेज वाले बिचारे हा बाहेर आपके लिए वेज के लिए बाहेर काउंटर आहे. तुला आता हे सगळं बघून असं तुला तुझी इच्छा नाही होते की असं लवकरात लवकर आपण म्हणजे करून टाकूया? होते ना, मी तुला म्हणाले ना त्या दिवशी संगीतचं आपलं जेव्हा चाललं होतं तेव्हा मी त्याला म्हणाले की हे बघून मला असं वाटतं की संगीत वंगीत सगळंच करावं. मध्यंतरी माझं असं चालू होतं की थोडक्यात उरकून टाकायचं मंदिरात वगैरे किंवा कोर्ट मॅरेज वगैरे. इतकं पण नाही, इतकं पण नाही. अच्छा, तर बोलता बोलता येईल की माझी मुलगी आहे ती इथे कामाला असते आणि हे असते. मला कळेच ना की नंतर मग तिने मोबाईल काढला, तिने फोटो दाखवला मला, हे ते लग्न करता मुलगा शोधताय. आमच्या लग्नाला यायचं तुम्ही. ओके, नक्की यायचं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर. आकाश आणि वसुंधराचं लग्न आहे आणि मी आली आहे त्यांच्या लग्नासाठी खास. छान दिसतेस, मस्त टेम्पल ज्वेलरी, हा पण मस्त तयार झालाय. शूटिंग कसं चाललंय? खूप हेक्टिक आहे का? नॉट रिअली, खूप स्पेस्ड आउट आहे कारण वेगवेगळे ड्रामा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे, तर म्हणून ॲज ॲक्टर्स आम्हाला बराच मध्ये मध्ये गॅपही मिळतोय. कुठे कुठे वेगवेगळे सीन सुरू आहेत तर तेव्हा आरामही मिळतोय, बट मजा येते. आणि आय थिंक आम्ही खूप लकी आहोत की मला AC हॉल मिळालाय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण इनडोअर वेडिंग या आय थिंक या वेदर मध्ये खरंच खूपच ऍडवायझेबल आहे. बरं, ऑनस्क्रीन कितवं लग्न आहे तुम्हा दोघांचं म्हणजे व्यक्तिशः? मी खरंच मोजलं नाहीये, बट आय थिंक समवेअर क्लोज टू 8th 10th. बापरे. आणि हाफ 5वं असेल. आई ग. बरं, आपल्या मालिकेमध्ये ना कुठेतरी पुनर्विवाहावरती भाष्य केलं जाते आणि छान नव्याने आयुष्य सुरू करण्याचं मी कमेंट वाचते. लोक ना म्हणजे काही काही स्त्रियांनी खरंच सांगितलंय की हे ना माझ्या बाबतीत पण झालं आणि आमचा सुखी संसार सुरू झालाय. तुम्हाला कशा रिॲक्शन्स येतात प्रेक्षकांच्या? कोणी मेसेज वगैरे करून खरंच व्यक्त होतं? मी अगदीच प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगते की मला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि स्त्रिया खूप कनेक्ट करतात या सगळ्या गोष्टींना. सो मलाही पर्सनली खूप मेसेजेस येतात. आता परवा मला इथेच याच जिथे आम्ही शूट करतोय आता हॉलमध्ये खाली एक मुलगी भेटली आणि ती मला सांगत होती की माझी आईने पण मला असंच वाढवलं आहे आणि मी त्यामुळे माझ्या आई आणि मी खूप कनेक्ट करू शकतो आणि माझ्यासाठी समोरासमोर जर कोणी सांगितलं असेल तर तो पहिला एक्सपिरियन्स होता. किती छान. आणि तुझ्या बाबतीत तुला कशा येतात रिॲक्शन्स? नाही, मला तर चांगलंच रिॲक्शन येतात. असं कोणी पर्सनली येऊन मला कोण काय बोललं नाही, बट जेवढे आपण सोशल मीडियावरती वगैरे वाचतो त्याच आहेत. सो लोकांना आवडतंय आणि काही लोक कनेक्ट करतात ह्याने, तर याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. बरं, शादी बर्बादी होतीये किंवा शादी का लड्डू खाय वो पछताए ना खाय वो भी पछताए असं खूप ऐकलंय. तुमचं काय मत आहे लग्न या विषयावर? तुझं तर अनुभव आहे आणि तरी पण काय वाटतं? नाही, डेफिनेटली सगळ्यांनीच खायला पाहिजे. आम्ही एकट्यानेच कशाला, आहे की नाही? सगळ्यांनीच दे शुड एक्सपिरियन्सेस आणि इट्स अ डिफरंट फेज इन लाईफ. माझी तर आता सुरुवात झाली आहे, तर या बेटर स्वीट मोमेंट्स तर प्रत्येक नात्यात असतात आणि खूप गरजेचे असतात. एक मला असं वाटतं एक पार्टनर असं आयुष्यात असणं ज्याच्यासोबत आपण चांगलं वाईट सगळं काही शेअर करू शकतो आणि आपल्याशी तो मनुष्य जोडलेला असतो, तर असा माणूस आय थिंक असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पछताय असं नाही म्हणत आहे तो? नाही, खायलाच घ्या, छान असतो, बिलकुल हेल्दी असतो. तुझं काय म्हणणं? नाही झालंय माझं काय तरी म्हणणं. पण बघूयात खाऊन बघूयात. असं जवळपास पण नाहीये मी, त्यामुळे काहीच उत्तर नाही माझं. मी पण तुला आता हे सगळं बघून असं तुला तुझी इच्छा नाही होते की असं लवकरात लवकर आपण म्हणजे करून टाकूया? होते ना, मी तुला म्हणाले ना त्या दिवशी संगीतचं आपलं जेव्हा चाललं होतं तेव्हा मी त्याला म्हणाले की हे बघून मला असं वाटतं की संगीत वंगीत सगळंच करावं. मध्यंतरी माझं असं चालू होतं की थोडक्यात उरकून टाकायचं. मंदिरात वगैरे किंवा कोर्ट मॅरेज वगैरे. इतकं पण नाही, इतकं पण नाही. जरा बेटर. पण हे सगळं बघून मला असं वाटतं की थोडं अजून
असायला छान हवं, छान ग्रँज्युअर मस्त करू शकतो. ग्रँड वेडिंग. हां. बरं, लग्नाचा विषय आहे म्हणून मी झटपट काहीतरी क्वेश्चन आणले, केलंय की नाही इतकंच सांगायचंय. अच्छा, ओके, ठीक ठीक आहे. आहे. तर स्वतःला मिळालेली भेटवस्तू रॅप करून दुसऱ्याच्या लग्नात आहेर म्हणून दिली आहे का? ऍब्सोल्युटली. हो, हो कधीच नाही. हो, हो, ते सेट वगैरे येतात ना आय एम शुअर कॉप्स, तुम्ही दिलीच असेल. छान. नेम धरून दुसऱ्यांच्या डोक्यात अक्षता मारल्यात का लग्नात? जोर जोरात जोर जोरात. काल काल कर्म फिरलंय. हो, काल माझ्यावरती कमी पण हिच्यावरती खूप लोकांनी अक्षता खूप मारल्या. मारल्या, खूप मारल्या, मला खूप मारल्या. बरं, दुसऱ्यांच्या लग्नामध्ये आपलंच लग्न आहे असं तयार होऊन गेलात का? खूपच जास्त बनठणके एकदम. नाही नाही, मी नाही. मी फारच अशी बेसिक, मला कम्फर्टेबल आहे असं घालून गेले. आणि तू? नॉट रिअली. पण हो, म्हणजे मला नटायला आवडतं, चांगले कपडे घालायला आवडतात, छान दिसायला आवडतं. पण म्हणजे मी दुसऱ्यांच्या लग्नात दुल्हा दुल्हन अजून माझे हे चांगले दिसायला पाहिजे याची काळजी घेतो मी. बरं, फूड काउंटरवर गेलात लग्नामध्ये आणि तिथे व्हेज मेन्यू बघून मूड ऑफ झालाय का? हो, पण माझ्या लग्नातही व्हेज होतं तर आय कांट रिअली कंप्लेन. मी कित्येक वर्ष व्हेजिटेरियन होते, त्यामुळे मी कधी कंप्लेन केली नाही. आणि जेवणाचं असं काही नाहीये. छान जेवायचं त्यासाठीच आपण जातो. मी हेच विचारत होते की फक्त जेवायचं आहे म्हणून असं मन तयार करून लग्नाला गेलात. हो, हो. काही लग्न केली आहेत, डेफिनेटली हो. मी गेलोय. Correct. आय रिमेंबर माझा एक मित्र आहे फराज म्हणून, त्याच्या लग्नात आम्ही ज्या एक्साइटमेंटने गेलो होतो. डिनर म्हणजे लग्न होतं आणि रिसेप्शन आणि डिनर होतं. सो नॉट किडिंग, पण मी लंचही एकदम लाईट करून संध्याकाळी पण काही न खाता. आणि तिथे कसं होतं माहिती आहे का त्यांच्या लग्नात, ओके, सो नॉन व्हेज करता अशी थाळी आणि येते आणि इट वॉज लाईक अ सिटिंग अरेंजमेंट, आणि व्हेज करता बाहेर एक काउंटर लावला होता. मस्करी नाही करत, जेन्युअनली असं सिस्टम होतं. आणि तिकडे जे नॉनव्हेज खायला बसलेत ना, अशी थाळ होती आणि एक करून काय काय काय, इट वॉज अमेझिंग. आणि व्हेज वाले बिचारे तिकडे हा, बाहेर आप के लिए वेज के लिए बाहर काउंटर आहे. बरं, लग्नामध्ये अचानक कोणी ना कोणी नातेवाईक किंवा असं काकू मावश्या कोणी ना कोणी भेटतात आणि असे कान किटवतात किंवा अति काय मग कधी वगैरे, तर अशा कान किटवणाऱ्या लोकांना टाळण्यासाठी असं काहीतरी असं बहाणा मारून कल्टी दिली आहेत का? आता फोन आलाय, चला येतो. असं कधी झालं नाही अजून तरी. बाकी बोलत असतील आजूबाजूला, पण माझ्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा माझ्याशी कोणी येऊन डिरेक्टली बोललं नाही की आता तुझं कधी, असं अजून कोणी केलं नाहीये. तुला असे भेटले नातेवाईक किंवा कोणतरी? ऑनेस्टली नो, नॉट रिअली. मला असं नाही, मला खूप असं कोणी मला लक्षात नाही येतं की कोणी मला असं लग्नाचं वगैरे विचारलं असेल किंवा इन जनरल काय रे केवढा मोठा झाला असं वगैरे असं? नाही, मला फक्त एक मला लक्षात आहे, माझ्या आईची एक मैत्रीण मला कुठेतरी अशीच भेटली होती किराणाच्या दुकानात. यू नीड टू लिसन टू दिस. किराणाच्या दुकान मला भेटली होती आणि अरे तिने बघितलं असेल की मला कुठेतरी, तर अरे आप उनके बेटे हो ना. म्हणजे हा आंटी, हॅलो, हाय. अच्छा, तर बोलता बोलता येईल की माझी मुलगी आहे, ती इथे कामाला असते आणि हे असते. मला कळेच ना की नंतर मग तिने मोबाईल काढला, तिने फोटो दाखवला मला बापरे, खूप. आणि हे ते तुझं जवळपास लग्नाकरता, जुळवत होतं. हो, लग्नाकरता मुलगा शोधताय ते सगळं झालं. आणि लाईक, आप ढूंढ रहे हो क्या? मैं बोला नहीं, मैं अभी मतलब मेरे को बहुत टाइम है. तर असं आय थिंक हा एकमेव एक्सपिरियन्स होता जेव्हा मला असं जेन्युइनली लग्नाकरता असं कोणीतरी रॅन्डमली येऊन विचारलेलं. बापरे, आणि थोडंसं ऑकवर्ड पण होतं अशा माझं वेळेला. असं लग्नात आणि नाही झालंय. आईची मैत्रिणी जिला मी कधीच भेटलो नव्हतो, तर आय हॅड टू बी व्हेरी रिस्पेक्टफुल ऑल्सो. हा, तो गोंधळ मला लग्नात नाही झालं, पण मला असं अदरवाईज झालं. ट्रेनमध्ये मला एका काकूंनी विचारलं होतं. बापरे, हो, तसं झालंय माझ्यासोबत. फारच कॅज्युअल म्हणजे. खूपच कॅज्युअल. ते एक माझ्या अगदीच लक्षात आहे. बरं, लग्नामध्ये जसं लहान मुलं इथून तिथून नाचत असतात माहिती, उगाच मध्ये कधी टपलवलंय का त्यांना? चल नाही, कधीच नाही. काही काय उगाच नाही. डोंट टेल मी की तू टपलवलास. अक्षय, अरे मी विचार करतो, म्हणजे मी करू शकतो, पण मी केलंय की नाही ते नाही माहिती मला. करू शकतो, पण मला नाही वाटत त्याने केलं असेल. मलाही असं काही लक्षात नाही येत आहे. आणि मी तर आजूबाजूला थोडी लक्ष ठेवत असते. आई वडील उगाच नाही का, म्हणून मी थोडं ते असतात. टपलवत नाही. पण मी व्यवस्थित मग निघून पण जाते, असं पण टपलवत नाही मी. बरं, लग्नात, वरातीत किंवा संगीत मध्ये बेफाम नाचलायत का? हो, जोरदार. एखादा आठवते तुला कोणाच्या तरी लग्नात धिंगाणा घातलेस? हो, खूप हो, मी तर रस्ता तोड डान्स पण केलाय. हा, हो, खूप खूप खूप.
बरं, आहे. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून, कारण की आता लग्नाचं शूट आहे आणि आपल्याला झटपट आवरायचं, कारण लग्न म्हटल्यानंतर लगीन सराई आहे आणि झटपट आटपावंच लागतं. आणि आम्हाला पण एक्साइटमेंट आहे की कधी एकदा टीव्हीवर पाहतोय लग्न, कारण आम्ही वाट पाहिली आहे कधी एकदा तुम्ही एकत्र येताय. हम्म. म्हणजे तुमचं टायटल सॉन्ग खूप भारी आहे आणि मी गायला नाही लावणार आहे, मी जस्ट कॉम्प्लिमेंट देते. तिचा चेहरा वगैरे मला कळलं, सो आम्हीच ते गुणगुणत आलोय. त्यामुळे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मस्त वाटलं यार खरंच. Thank आणि you. व्हावं लग्नाची इच्छा आहे. मला वाटतं की तुम्ही अपील करावं वसु आणि आकाशनी. मी करा, मी करा, करू appeal करा. काय आता लग्न सोहळा आता मी शूट करतो आहोत आणि लवकरच लग्नाचे सगळे सिक्वेन्सेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. प्लीज प्लीज आवडीने बघा, खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद द्या. पुन्हा कर्तव्य आहे संध्याकाळी 9:30 वाजता. जेवण खूप छान आहे. ओके, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर या एन्जॉय. आमच्या लग्नाला आमच्या यायचं. लग्नाला यायचं तुम्ही. ओके, नक्की यायचं. नक्की. हा थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. नेहा.